गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, शुभ सकाळ. आलोय रानात आपण खतं टाकायला. मशीनचा आवाज येत असेल तुम्हाला. आपला शेवटचा प्लॉट गाण्यातला बांधायचं काम चाललंय. मोठी बरणी चाललंय रानात. तू पुढे जाऊ नको, इथेच बस. नको धरू. चाललंय कुत्रं बी आपल्या बरं रानात. कुठं गेले चकोना? मिक्सचर काढून ठेवलं मित्रांनो इथं. त्याचा डोस घेतला पण साधारणतः 24-25 गुंठे क्षेत्र आहे. त्याच्यात 3 पोते आपण घेतले. भट्टी स्पेशल, एक 10-26-20, एक EMOP, अर्धी बॅग DAP, बाकीचे कॉम्बो किट. ह्याच्यात सल्फर, सिलिकॉन, बोरॉन, बाकी सगळे कंटेंट होते, फेरस वगैरे. त्याच्यानंतर पिप्रोनिल घेतले, कीटकनाशक, शुगर केन स्पेशल. असा एक 5-6 पोत्यांचा डोस टाकायचा. इथं मशीन लावले. काय झालं, चांगलं भिजलं, वाळलं होतं ते. एक जणांनी परत पाणी सोडलं, ते बघा असं ओलं झालं. ओलं झालं की काय व्यवस्थित भर लागत नाही. ते बघू शकता तुम्ही, इथं सगळं ओलंच आहे पाटाला. आणि हा प्लॉट असा आहे. प्लॉटनं थोडीशी कच खाल्लेली, प्लॉट उचलत नाही आहे. बघू मोठ्या भरणीनंतर उचलेल. खत घेऊन जातो खाली. एक जोडीदार घेतला आहे. मळ्यात आलो होतो आपण. साधारणतः आता 10-15 दिवस होत आले भिजवून. त्याचा विचार करत होतो मी, उद्या दिवस पाळीला आहे, पाणी सोडावं का काय. पण घरी नाही आहे कुणी. असं जो करलं अजून थोडंसं ओलसर आहे. पण आत्ता नाही, 4 दिवस भिजवले की मग एक 8 दिवस आणि नंतरच जाते पाणी. थोडासा पिवळसर दिसतो कुठं कुठं. हे काय इकडं चुनखड जास्त आहे. आपण माती परीक्षण केलं तेव्हा 24% चुनखड. हे इथं तुम्हाला तोंडाला लक्षात येईल बघा मातीचा प्रकार. हे तुम्ही पाहू शकता. असं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. 24% चुनखड आहे इकडं. ते विचार करतो मी, पाणी सोडावं का नाही. बघू कसं होतंय. झालं मित्रांनो, 16-17 महिने होऊन गेले. 8 साली ऊस आपला. 17 महिने पार. तूर यायला सुरुवात झाली. तुम्हाला दिसतोय का नाही तूर? एक मिनिट. हे बघा, तूर यायला सुरुवात झाली. 86 म्हणून उशीर आले, नाही तर 265 असते तर पटपट आले असते. हा आपला ऊस आहे. विषय काय, हा दुसऱ्या जणा ऊस आहे. याचा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत आपल्याला रस्ता मिळत नाही आहे. नाही तर आपला 1 महिन्याभरापूर्वीच ऊस तुटून गेला असता. रोटर वगैरे मारून 65 फुटी करून पडलं असतं. बरोबर आता जानेवारीत आपलं भुईमुग लागून झाला असता सुरुवातीलाच. पण या सगळ्या गोष्टींमुळं, रस्ता नसल्यामुळं आपला लांबला महिनाभर ऊस. बघू आता कधी नियोजन होतं तुटणीचं. मागच्या रविवारी आपण रात्रपाळीला पाणी सोडलं होतं मित्रांनो. याला 2 दिवस घरघरीत भिजले. वरून पाहू शकता तुम्ही. असं हे इकडचे 2 इनाम प्लस 1 शेरखेळा भिजवून टाकलं आपण. असं तुम्ही पाहू शकता. चांगलं घरघरीत भिजलं होतं इथं. अरे एका सरीतून खाली जाऊन बघू काय परिस्थिती. कापतंय जरा, वाढलंय ना आता ऊस. या मित्रांनो ऊस खायला.
सीझन चालू आहे आता, तोपर्यंत ऊस खाऊन घ्यायचा. दात एकदम स्ट्रॉंग. कांदा भिजवून झाला होता, तण भरपूर आलं होतं, तर काल आपण गडी लावून तणनाशक सगळं मारून घेतलंय. बघू आता कसं होतं नियोजन. कांद्यावरती एक स्प्रे घ्यायचा होता, पण हे बघू शकता तुम्ही तणच भरपूर आहे, त्याच्यामुळं आपण कॅन्सल केलं. तण एकदा सगळं मिळलं का नाही की एकदा भिजवू आणि त्याच्यानंतर मग एक टॉनिक घेऊ त्याला स्प्रे. इकडं खुरपलं होतं, इकडं बघा कसं स्वच्छ दिसतंय. हे बघा मस्त दिसतंय एकदम. ह्या एक पाडगं झालं होतं, पण ते पलीकडची राहिली होती, तर त्यासाठी त्याच्यावरती औषध मारले. चांगला पावसाला सुरुवात झाली आता. कांदा हे वावराला पाणी लागतं भरपूर, माती आपण भरलेली आहे ना. पहिल्यांदाच आपण याच्यात कांदा केला, बघू कसं होते नियोजन. भुईमुग वगैरे असतो सारखा, भुईमुगाला पण निदान चांगलं आहे. कांदा आपण फर्स्ट टाइम केला. हरभरा खुरपला बघा आपण, झाल्यात एक 10-15 साऱ्या झाल्यात खुरपून. मला वाटतं खुरपून एकदा भिजवावं, एकदा भिजवला की जरा हालल, आणि त्याच्यानंतर एक स्प्रे घेऊ मग त्याच्यावरती. असं नियोजन करू, अशा पद्धतीनं आहे. गहू पाहू शकता मित्रांनो, फुटवा एकदम चांगला काढलेला आहे गावाने, मस्त फुटवा झालाय. थोडं तिसरं पाणी लगेच बसले, आता थोडंसं पाण्याला लांब व्हावा. ग्रीनीवर काळोखी वगैरे एकदम चांगली मेंटेन आहे. हा शेरखिळा चांगला भिजला आहे. आपण हाऊस एकदम ओके. इथं चालू होतं दार, आपण बंद करून तिकडे इनामात सोडले. मोटर काल रात्री भावानं चालू केली होती कांद्यावर रात्रपाळीला, त्याचं झालं भिजून, मग तिने बंद केली. तर बघू दिवस पाळीला कसं होतंय. चला घरी जाऊ.